मित्रों नमस्कार। नोट देके खरीदते हैं वोट, जनता के विश्वास को पहुंचाते हैं चोट, हमारे मन में है खोट, मुंह पे प्यार पीछे से वार, सब पता है सब गलत है लेकिन क्या करे, गंदा है पर धंदा है। नमस्कार, मी अमित जोशी, बंदा आहे बिंदास आहे च्या माध्यमातून गोरेगावचा विषय घेऊन आज तुमच्या समोर आलोय। एक 4 दिवसांपूर्वी एक शिष्टमंडळ कंत्राटदारांचं काही 3-4 लोक भेटण्यासाठी आले होते। त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही कामं करतो, ठीक आहे, आम्ही 1 मळ्याची 2 मळ्याची बांधकामं करतो, मात्र काही लोक आमच्या विरोधात तक्रारी करतात पालिकेकडे किंवा म्हाडाकडे आणि लाखो रुपये उखडतात। आज ही संख्या जवळपास 80च्या घरात आहे। त्याच्यामध्ये काही भुलटे पत्रकार आहेत, काही खबरी आहेत, काही राजकारणी आहेत, हे आम्हाला त्रास देतात। आता आरटीआयच्या माध्यमातून एखादा घोटाळा उघडकीस आणणं आणि मग त्याला ब्लॅकमेलिंग करणं किंवा विभागात फिरायचं आणि तिथे जर एखादं बांधकाम दिसलं तर त्या माणसाला, त्या कंत्राटदाराला, त्या मालकाला, घर मालकाला ब्लॅकमेलिंग करून त्याच्याकडनं पैसे लुबाडायचे, हा धंदा गोरेगावात सर्रासपणे चाललेला आहे। तसं पाहायला गेलं तर तो गंदा आहे पर क्या करेंगे, धंदा आहे। इन्व्हेस्टमेंट नाही, मेहनत नाही, व्यक्तिमत्व नाही, मग काय करायचं तर फक्त अशा पद्धतीने ब्लॅकमेलिंग करायचं। अशा पद्धतीचा व्यवसाय आज गोरेगावमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे। ठीक आहे, तुम्ही एखाद्या मोठ्या व्यापारीला म्हणा किंवा कंपन्यांचे मालक असतील त्यांना जर अशा पद्धतीने ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळत असाल तर हरकत नाही, त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांची क्षमता आहे आणि ते तुम्ही कोणाला बोलणारही नाही की त्यांनी पैसे दिले। मात्र जे गरीब असतात किंवा जे मध्यमवर्गीय असतात, जे आपले दागिने विकून म्हणा, गहाण ठेवून म्हणा, कर्ज घेऊन किंवा आपण एकत्रित केलेली एफडी तोडून पैसे खर्च करून जी घरं बांधतात, त्यांच्याकडनं जर अशा पद्धतीने पैसे उकळायचे असतील आणि जर ते पैसे देत नाहीत तर त्यांची बांधकामं तोडायची, हा धंदा जर कोणी करत असेल तर त्याचा हा गोरेगावकरांनी आणि खास करून गोरेगावच्या जनतेने याचा निषेध केला पाहिजे। ठीक आहे, पालिका आहे, म्हाडा आहे, ते लोक यांच्याकडनं पैसे घेतात कारण त्यांचा तो धंदा आहे। जेव्हा ते या ठिकाणी येतात तेव्हा लाखो रुपये देऊन येतात, म्हणजे पैसे टाकलेले आहेत, ती इन्व्हेस्टमेंट आहे ती। तर जेव्हा ते पैसे टाकतात तर त्यांना त्याची दुप्पट हवे असतात, त्यामुळे ते पैसे घेतात अनधिकृत बांधकामांमधून म्हणा किंवा अनधिकृत कंपन्या उघडल्या, कुठे बांबू ठोकले, कुठे विटा ठोकल्या, तर ते पैसे घ्यायला जातात कारण त्यांना जे पैसे त्यांनी दिलेले आहेत त्याचा परतावा त्यांना पाहिजे असतो। परंतु कोणती मेहनत नसताना, कोणताही संबंध नसताना जर हे असे 80-85 लोक जे आज पालिकेने पोचलेले, मी पोचलेले म्हणेन, पोचलेले एवढ्यासाठी की हम में सब नंगे है, ही मंडळी एखादं बांधकाम बघतात, जाऊन तक्रार करतात, सतत दिवसभर त्या कार्यालयात अभियंत्याच्या बसतात आणि अभियंत्याला भीती असते की आपण जर ते बांधकाम तोडलं नाही किंवा त्या कंत्राटदाराला, घर मालकाला सांगून यांना जर पैसे दिले नाही तर आपणही गोत्यात येऊ शकतो। त्यामुळे तेही त्या अशा खबरी लोकांच्या मागे लागले असतात, त्यांच्यावर त्यांचा वरद असतो। आज गोरेगावमध्ये अशा अनेक घटना आहेत, हे सगळे सोडून द्या, हे खबरी झाले, ब्लॅकमेलर झाले, पण राजकारणी काय करतात? आज राजकारणी बघायला गेलं तर गोरेगावकरांचा विश्वासातच करतात। ठीक आहे, पैसा लागतो राजकारणासाठी देखील। पदाधिकारी जेव्हा एखादा नगरसेवक होतो तर मालामाल होतो, नगरसेवक आमदार होतो, मालामाल होतो, आमदार मंत्री होतो, मालामाल होतो। पण आजची जर गोरेगावची परिस्थिती बघाल तर कोणाला काही पडलेलं नाही, कोणत्याही राजकारण्यांना पडलेलं नाही। आज गोरेगावात मी असे 4-5 मुद्दे सांगेन की जे लोकांशी निगडीत आहेत, किंवा तिकडे तरी तुम्ही तुमचा धंदा बाजूला ठेवला पाहिजे आणि लोकांसाठी बघायला पाहिजे। पण साला सगळे उस्ताद आहेत, एकापेक्षा एक लोक या गोरेगावामध्ये आहेत आणि खास करून हे राजकारणी आहेत। आता बघा, फेरीवाले आहेत, फेरीवाल्यांचा त्रास तुम्हाला होतो, मला होतो, सगळ्यांना होतो, मात्र तरी देखील कोणताही राजकारणी या फेरीवाल्यांच्या विरोधात उभा राहत नाही। कोणताही राजकीय पक्ष या फेरीवाल्यांच्या विरोधात मोर्चा काढायला मागत नाही, आंदोलन करायला मागत नाही, कारण कित्येक राजकारण्यांनी हे फेरीवाले बसवलेले आहेत, त्यांच्याकडनं महिन्याला पैसे घेतात। म्हणजे थोडक्यात काय, गंदा आहे लेकिन धंदा आहे। आता दुसरी गोष्ट येतो लॉटरी सेंटरकडे। आज लॉटरी सेंटर भरपूर प्रमाणात आहे, असू दे, हरकत नाही, लॉटरी सेंटर आहे, ते बेकायदेशीर आहे, पण तिथे जी लोक जातात ती कोण जातात तर रोजंदारीवर काम करणारी जातात किंवा गरीब घरातली जातात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करतात आणि संध्याकाळी जे पैसे येतात ते घेऊन ते त्या लॉटरी सेंटरवर बसतात, तिथे हरतात, हरले की घरामध्ये भांडणं होतात, भांडणावरनं मारामाऱ्या होतात। आज झोपडपट्टी भागात जर तुम्ही बघाल तर असंख्य जी लोक आहेत ती या लॉटरीच्या आहारी गेली आहे, तिथे हरलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या घरामध्ये भांडणं आणि वाद सुरू आहेत। त्यामुळे किमान अशा बेकायदेशीर धंद्याच्या विरोधात
या राजकारण्यांनी, या राजकीय पक्षांनी आवाज उठवायला पाहिजे. त्यानंतरची आपण पुढची गोष्ट बघा, वाहतूक आहे. वाहतुकीचा त्रास सर्वांना आहे, प्रत्येक गोरेगावकराला आहे. आज वाहतूक इतक्या प्रचंड प्रमाणात गोरेगाव त्या रस्त्यावर गाड्या उभ्या आहेत, बेकायदेशीर पार्किंग आहे, पण कोणताही राजकीय पक्ष त्या बाबतीत वाहतूक विभागाला विचारायला तयार नाही. वाहतूक विभागावर कोणी मोर्चा काढायला तयार नाही. त्याला कारण काय, तर त्यांची कामं निघतात. त्यांच्या गाड्या पकडल्या, त्यांच्या सहकार्यांच्या गाड्या पकडल्या, फोन केल्या, सगळं काही सॉल्व्ह होतं. काय करणार, गंदा है लेकिन धंदा आहे. त्यानंतर आपण SRA कडे येऊया. आज गोरेगावात SRAचे सर्व प्रकल्प असेच पडलेले आहे, एकही प्रकल्प सुरू होत नाहीये, फक्त कागदावर आहे. विकासक कागदावर ते दाखवतो. या विकासकाच्या विरोधात कोणता राजकीय पक्ष किंवा कोणता राजकीय नेता किंवा कोणते राजकारणी पुढे येताना दिसतात, तर कोणी येत नाही. कारण त्यांना तिथून मलिदा मिळतो. त्यांच्या ज्या गरजा आहेत, ज्या सोयी आहेत, त्या सर्व पूर्ण केल्या जातात या विकासकाकडून. त्यामुळे या विकासकाच्या विरोधात कोणी मोर्चे काढत नाही, कोणी आंदोलन काढत नाही, कोणी पत्रव्यवहार करत नाही, कोणी पाठपुरावा करत नाही. ठीक आहे, गंदा है लेकिन धंदा है. आज या गोरेगावमध्ये शौचालयाची बघा दुरवस्था किती आहे. आज झोपडपट्टी भागात राहणाऱ्या लोकांचे हाल झाले आहेत आणि आता पावसाळ्यात होणार आहेत. गटारं साफ नाहीत, रस्ते ठीक नाहीत, शौचालय खराब झालेली आहे, शौचालय तुंबतील अशी व्यवस्था आहे. शौचालय जर तुंबली तरी ती अस्वच्छता होणार, ते घाणेरडं होणार, आरोग्यावर त्याचा परिणाम होणार, झोपडीवासियांचं आरोग्य बिघडणार. मग मला सांगा, जी मूलभूत गरज आहे शौचालय, त्याच्या विरोधात जर राजकीय पक्ष, राजकारणी आवाज उठवायला तयार नाहीत, तर मग काय फायदा. मग हे आवाज का उठवत नाही, कारण यांची पालिकेत कामं होतात. यांनी फोन केले की यांना जी कामं पाहिजे असतात, पालिकेचे अधिकारी ती कामं करून देतात. जनता गई भाड़ में. गंदा है लेकिन क्या करे, धंदा है. अशा अनेक गोष्टी आज गोरेगावात आहेत. मी नेहमी ओरडत असतो की तरुणाई ही ड्रगच्या आहारी गेली आहे गोरेगावमध्ये. अनेक ठिकाणी जे पानाच्या किंवा छोट्या छोट्या ज्या टपऱ्या आहेत, चहाच्या म्हणा, पानाच्या म्हणा, त्या टपऱ्यांवर आज चोरी छुपे ड्रगचा व्यवसाय चालतो. तरुणाईला त्याच्या आहारी गेले. आज अनेक तरुण गोरेगावातले हे चोरी छुपे ड्रग्स घेताना दिसतात. मग याच्या विरोधात राजकारणी म्हणा किंवा राजकीय पक्ष म्हणा, पोलिसांवर मोर्चा का काढत नाही, पोलिसांना जाब का विचारत नाही. त्यालाही कारण आहे, कारण त्यांची स्वतःची कामं असतात. त्यांची कोणी माणसं अडकली, बाहेर काढा. त्यांना कुठे त्रास झाला, पोलिसांना फोन करा. त्यामुळे पोलिसांच्या विरोधात जाण्याची हिंमत हे राजकारणी आणि राजकीय पक्ष दाखवत नाही. त्यांना गोरेगावकरांची काही देणं नाही, काही घेणं देणं नाही. आपलं जर सगळं चांगलं होतंय ना, मग आपल्याला गोरेगावकरांची काय घेणं आहे. ठीक आहे, ये चीज भी गंदा है लेकिन क्या करे, धंदा है. आज गोरेगावात अशा अनेक गोष्टी आहेत. खबरी असू दे, पत्रकार असू दे, समाजसेवी संस्था असू दे, मंडळ असू दे, राजकारणी असू दे, राजकीय पक्ष असू दे, प्रत्येक जण आपापलं स्वतःचं पाहतो. कधी कधी वाईट वाटतं गोरेगावकरांचं, पण मग शेवटी असा विचार येतो की गोरेगावकरही उस्ताद आहेत. गोरेगावकरांना जी मनापासून कामं करतात अशी लोक नकोशी आहेत. जी करत नाही, जी त्यांचा फायदा उचलतात, काही छोट्या मोठ्या गोष्टी त्यांच्या सोसायटीना द्या, त्यांच्या चाळीमध्ये द्या आणि त्याच्या बदल्यामध्ये आपली कामं करून घ्या, अशी लोक या गोरेगावकरांना आवडतात. आणि मनापासून ज्यांची इच्छा असते काहीतरी काम करायचं, जे सुरुवात करतात, तिथे हे गोरेगावकर खो घालत असतात. त्यामुळे जेवढी चूक या राजकारण्यांची आहे, या खबरींची आहे, भुरट्या पत्रकारांची आहे, तेवढीच चूक गोरेगावकरांची आहे. कारण गोरेगावकरांनी वेळोवेळी राजकीय पक्षांना आणि राजकीय नेत्यांना त्याचा जाब विचारला पाहिजे. राजकारणी तुमच्यामुळे आहेत, तुम्ही राजकारणींमुळे नाहीये. हे ज्या दिवशी गोरेगावकरांच्या लक्षात येईल, त्या दिवशी गोरेगावमध्ये पुन्हा एकदा मोर्चे, आंदोलन आणि निषेध दिसेल. जोपर्यंत गोरेगावकर पुढे येणार नाही, तोपर्यंत खबरी असू दे, पत्रकार असू दे, सामाजिक संस्था असू दे, राजकारणी असू दे, राजकीय पक्ष असू दे, सर्वच लोक हात वर करतील आणि एवढंच म्हणतील की पता है ये गंदा है लेकिन क्या करे, ये धंदा है. मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी महाराष्ट्राच्या राजकारणाचा विषय घेऊन तुमच्या समोर येईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.